नमस्ते ताईंनो, जय महाराष्ट्र। तर आज खूप आनंदाची गोष्ट आहे की एक दोन दिवसापूर्वी आपण छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या संघटनेची कार्यकारिणीची सभा आयोजित केली होती। तसेच त्या महिलांना ज्या काही अडचणी होत्या, त्यांची भाऊबीज मिळत नव्हती, त्यांचे सीबीचे कार्यक्रमाचे पैसे आलेले नाहीये, काही जणींना आले तर काहींना आले नाहीये, मोबाईल रिचार्ज आले नव्हते, अशा अनेक प्रश्न होते। तर ते सीडीपीओ आणि तेथील डीपीओ यांना फोन करून व्यवस्थित मार्गी लावले आहेत। एक 2-3 दिवसामध्ये त्या ताईंना पैसे जमा होतील आणि भाऊबीजचे पैसे त्या ताईंना जमा होण्यास सुरुवात झाली आहे। नक्कीच त्या ताईंनी या कारणासाठी आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संभाजीनगरला बोलवलं होतं आणि त्यानंतर संभाजीनगरची कार्यकारिणी आपण जाहीर करून दिली आहे। संभाजीनगरच्या कोणी अजून महिला असतील तर त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या संघटनेला जॉईन व्हायचं आहे। त्यानंतर आपण पहिली सभा घेतली अकोला पातूर तालुका येथे, अकोला जिल्हा विदर्भामध्ये, तिथे देखील आपली कार्यकारिणी झाली आहे। आणि त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये देखील आमच्या पारनेर तालुक्यातील कार्यकारिणी ही जाहीर होत आहे। अशा प्रकारे आणि आज देखील आमच्या अहिल्यानगरमधील मिरजगाव कर्जत तालुक्यामध्ये आपल्या ताईंची सभा आयोजित केलेली आहे। गटागटाने ताई एकत्र येऊन नवीन संघटनेचा पर्याय शोधत आहे। कारण का तर आजपर्यंत यांची मनमानी खूप झाली ताईंनो। आता यांच्या जीवावर आपण लढायचं नाहीये, आपण आपल्या जीवावर लढायचं आहे। आणि विशेष म्हणजे आता कोणाच्याच झेंड्यावर पंढरपूर काढायचं नाही, आपल्या संघर्षासाठी आपण आपल्या हक्काने लढूयात आणि जिंकूयात देखील ताईंनो। कारण की आज 40 वर्ष झालं, तुम्ही परिस्थिती बघताय, बदलत नाही। आज आपल्या नव्या संघटनेने उन्हाळी सुट्टीचा विषय असेल, इतर प्रोत्साहन भत्ता असेल किंवा मानधनाचा प्रश्न असेल, हा केंद्राच्या स्तरावर आज आपली कमिटी दिल्लीला गेलेली आहे। आणि दिल्लीला गेल्यानंतर आज तिथे अन्नपूर्णा देवी यांची महिला बालकल्याण मंत्र्यांची व्हिजिट आपण घेणार आहोत, त्यासाठी वेळ मिळणार आहे। आणि उन्हाळी सुट्टीचा देखील प्रश्न आपण लवकर मार्गी लावत आहोत, कारण याच आठवड्यात आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी भेटीचा मुहूर्त दिलेला आहे। या भेटी दरम्यान नक्कीच सकारात्मक काहीतरी होऊन आपण लेखी पत्र काढू असा प्रयत्न आपली संघटना करत आहे। बाकी काय तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करण्याची गरज नाही, ते जाहीर केलं झाल्यानंतर आपोआपच कळणार आहे। सगळ्या अपडेट्स या युनियनच्या ग्रुपवर मिळतात। युनियनच्या अधिकृत सदस्यांचा एक ग्रुप तयार झालेला आहे। तुम्हाला देखील आपल्या नव्या युनियनमध्ये अधिकृत सदस्य व्हायचे असेल तर कमेंट करा आणि नवीन संघटनेला जॉईन व्हा। मोठ्या प्रमाणात सदस्य संख्या करून आपल्या संघटनेला पाठबळ द्या। हा वटवृक्ष संपूर्ण महाराष्ट्रात पसरू द्या आणि प्रस्थापितांना कळू द्या की तुमची आम्हाला गरज नाही, तुम्ही घरी बसा, आता नातवंड सांभाळा, 30-40 वर्ष बस आता इनफ, तरुण पिढीकडे नेतृत्व द्या। एवढीच मला त्यांना विनंती सांगायची। माझ्या सर्व ताईंना आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की ताईंनो हे व्हिडिओ शेअर करत राहा। आणि जर तुमच्या तालुक्यात मला बोलवायचं असेल आपल्या संघटनेला तर तसा आपल्या संघटनेशी संपर्क साधा।